कशी युती होते, छुपी युती होते. मी तुम्हाला सांगतो, जाहीरपणे सांगतो, हो अतुल सर, चांगलं काम करत असेल तर निश्चितपणे मी दादांना पाठिंबा दिलेला आहे. दादांच्या कर्तृत्व एवढं माझं कर्तृत्व नाही, परंतु या शहरामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी सातत्यानं काम करत आलेलो आहे. सर्वसामान्य माणूस डोळ्याकडून ठेवून काम करत आलेलं आहे. आणि म्हणून पक्षीय राजकारण बाजूला ठेवून कुणीतरी चुकीच्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला विचलित करण्याचं काम करत असेल तर त्यांना जाहीरपणे सांगतो, निवडणुका येतात, निवडणुका जातात, परंतु सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य माणसाचं काम, या शहराचा विकास डोळ्यापुढे ठेवून सगळी माणसं काम करतात. जो चांगलं काम करतो त्याला निश्चितपणे पाठिंबा आणि पाठबळ देण्याचं काम निवडणूक झाल्यानंतर सर्वांनी केलं पाहिजे. या शहराचा विकास होत असताना कैलासवासी अण्णासाहेब मगर, कैलासवासी प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांचा देखील नामोल्लेख केला पाहिजे. तर नंतरच्या काळामध्ये आदरणीय अजितदादा पवार या शहराच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये निश्चितपणे यांचा सिंहाचा वाटा आहे. चांगलं काम करत असताना राजकारण बाजूला ठेवून, सगळ्या राजकीय डोळे बाजूला ठेवून आपण काम करावं. कोण किती पाण्यामध्ये, कोण कसं पाण्यामध्ये, या निमित्तानं येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे कळलं. परंतु एक चांगलं शिल्प उभं राहत आहे. शिल्प कुणाचं उभं राहत आहे? ज्या चाफेकरांचा इतिहास संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये आहे. संपूर्ण देश त्यांचा इतिहास डोळ्यापुढून घालतोय आणि अशा चाफेकरांच्या भूमीमध्ये त्यांचं शिल्प उभं राहत असताना आपण जर राजकारण करत असतो तरी आपल्यातली दुर्दैवी ही बाब आहे. आणि म्हणून अशा चांगल्या कार्यक्रमाला चाफेकरांचे सर्व वंशज, चिंचोडकर, नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. मनस्वी तुमच्या या परिसरातील लोकप्रतिनिधी या नात्यानं मनपूर्वक तुमचा आभार व्यक्त करतोय. गेली अनेक वर्ष या परिसरामध्ये काम करत असताना आपण दिलेलं प्रेम निश्चित माझ्या स्मरणात राहील.